तर नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज रविवार आहे. आज सर्व घराची क्लीनिंग वगैरे करायची आहे सुट्टी असल्यामुळं, कारण नंतर वेळ भेटत नाही. आणि हे बेडशीट वगैरे धुवून टाकले आहेत, खराब झाले ते. नंतर वेळ पण भेटत नाही, काही नाही, म्हणून रविवारचं बेडशीट वगैरे धुवून टाकते मी. आणि दुसरी पण डीप क्लिनिंग केलेली आहे. देव वगैरे खूप घाण झालते. आणि आज ओळीकडे पण जायचं आहे. तर हे बघा, सर्व काम वगैरे झाले आहे माझे दुपारचे. स्वयंपाक वगैरे बनवून भांडे वगैरे वॉश झालेले आहेत, भांडे घासले. नंतर थोडं मिक्सर वगैरे खराब झालं होतं, म्हणून मी थोडं स्क्रबरवर थोडं विम लिक्विड घेतलं आणि थोडंसं वरून आधार हात फिरविला, कोरड्या कपड्यानं पुसून घेतलं ना, एकदम क्लीन होतं मिक्सर. चिकट डाग वगैरे पडलेले सर्व जातात. ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण माझ्याकडे स्टँड वगैरे व्हिडिओ करण्यासाठी नाही, त्यामुळं मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले नाही. नंतर देव वगैरे घासले. देव जास्त नाही आहे, देव पण गावाकडे ठेवलेले आहेत. देव वगैरे पितांबरीनं घासले. आणि बघा, बाहेर बेडशीट वगैरे धुवून टाकलं आहे. तिकडं आम्ही शाळेमध्ये राहतो, त्यामुळे बेडशीट वगैरे तिकडं पलीकडं लांब जरा थोडंसं टाकावं लागतं, कारण इकडं गॅलरी वगैरे तसं नाही काही. आणि बघा, हे तिकडं उन्हामध्ये टाकल्यावर जरा वाळतं पटकन, घरामध्ये पण वास येत नाही कुबट. बाहेर टाकल्यावर एकदम चांगलं कडक वाळतं. ऊन द्यायलाच पाहिजे कपड्यांना. तर लहान लेकराचे वगैरे कपडे असतात ओळीचे. ओळी तर आता सध्या आईकडे आहे अंबाजोगाईला, पण कसं आहे, मी पण जाते आठवड्यातून 2-3 वेळेस जाते ओळीकडे. पण आज रविवार असल्यामुळं थोडं क्लीन वगैरे केली, नंतर वेळ बी भेटत नाही म्हणलं. हे ओळीच्या गाड्या वगैरे आहेत इथे. तर असं साधं सिंपल घर आहे आमचं, क्वार्टरला राहतात आम्ही. आणि हे तुमच्यासोबत डायरेक्ट मी सोमवारचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. सोमवारी तिकडून आल्याच्या नंतर ओळीकडून. तर इथे चहा वगैरे 4 वाजता मी चहा वगैरे घेतला. आणि बघा, 4 वाजता बाहेरचं वातावरण एकदम क्लीन होतं. कधी पाऊस येतं आहे, कधी ऊन पडतं आहे, काय पण होतं आहे आजकाल. तर चहा वगैरे झालं आहे. थोडंसं बिस्किट वगैरे खाल्लं होतं मी चहासोबत. आणि इथं अर्धा लिटरच दूध घेते मी, कारण आता ओवी सध्या नसल्यामुळे ओवीचे पप्पा पण 2-3 दिवसाला येतात, त्यामुळे एकटीला अर्धा लिटर बस झालं. दूध खूप झालं. चहा वगैरे एक 2 टाईम कधी पिते मी चहा. आणि नंतर ओवीचे पप्पा सोमवार आहे, सोमवार असल्यामुळे येणार होते. तर काल मी झाडून वगैरे गेलते, पण फरशी पुसायची राहिली होती, तर इथं मी झाडून काढत आहे. धूळ वगैरे आली, झाडून काढलं होतं मी काल जाताना, पण एक दिवस जरी घरात नसलं तरी धूळ येते खूप, त्यामुळे परत एकदा झाडून काढलं आणि फरशी पुसली. तरी मला अर्धा तास जातो यात, कारण मोठा स्पेस असल्यामुळे. नंतर फरशी पुसतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता. नंतर बघा, मी आज जेवणामध्ये काय काय बनवलं आहे. 9 वाजले आहेत आता संध्याकाळचे. तर आज ओवीचे पप्पा येणार होते, मग जेवण वगैरे जरा थोडंसं लवकरच बनवून ठेवलं होतं. भांडे वगैरे सर्व झाले ते घासायचे माझे. किचन ओटा वगैरे संध्याकाळीच क्लीन वगैरे करून ठेवते. सध्या तर व्हिडिओचं हे स्टँड नसल्यामुळं मी असंच व्हिडिओ काढते, त्यामुळे मला शेअर करता येत नाही. तर बघा, हे इथं मिरच्या वगैरे तळलेल्या आहेत. थोड्याशा मिरच्या खूप आवडतात मला, पण आवडतात तेवढ्या, तिखट आवडत नाही तेवढ्या, थोड्या सपक आवडतात. ओळीच्या पप्पांना आवडते. लाईट गेली होती त्यामुळे हे थोडं काळं काळं दिसत आहे. आणि ही रव्यापासून खीर बनवली होती, काजू बदाम आणि थोडी विलायची टाकून, दूध टाकून. खूप मस्त आणि टेस्टी लागते. आपल्या आवडीनुसार घट पातळ बनवू शकतात आपण. मी थोडी घट्टच बनवते, नंतर थोडी आळली होती. तर इथे हे बघा, चपात्या पण तयार केल्या होत्या. ती थोडीशी, एक चपाती थोडीशी करपली होती, थोडं भाजी हलवत होती, त्यामुळे चपात्या पण इथं तयार झालेल्या आहेत. आणि हे बघा, इथे मी मसुराच्या डाळीची भाजी बनवली आहे, एकदम सिंपल, खूप मस्त होते. थोडासा लसूण कांदा टाकला ना, आणि डाळ टाकायची, शेंगदाण्याचं कूट वगैरे, मीठ टाकायचं, खूप मस्त होते. जेव्हा मी स्टँड घेईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक भाजीची रेसिपी वगैरे शेअर करेल. तरी ते आता सध्या माझ्याकडे सेल्फी स्टँड आहे फक्त, तर ते पण असं बसत नाही, त्यामुळे मी हे काही तास खुर्चीला वगैरे